मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण पाहिलं की कृष्णराज महाडिक यांनी लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपले वडील खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या नागरिकांच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते सज्ज झाले. कोणतंही राजकीय पद नसताना कोल्हापूरसाठी मुंबई मंत्रालयातून विकास निधी आणणं हे जवळपास अशक्यप्राय होतं. तरीही त्यांनी न थांबता प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. यशाबाई चव्हाण या आजींना मला नाही वाटत मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकीन. त्यांचं काय तर ती शक्ती आहे जी मला लागली असेल त्यांची, आणि त्या दिवसानंतर असं सगळं बदललंच. नवीन सुरुवात आजपासून. विरोधक आहे. असल्या स्तरावर जाऊन लोक असल्या गोष्टी करतात. चल चल, इथं कोण ओळखणार नाही. चल आता ऐका की, ह्या गावात असे कोण अशी लोक आहेत का ज्यांना काही मदतीची गरज आहे? चव्हाणवाडीत आहेत, घरानं बाहेर काढले. ते आता ह्याच्यात राहते, शेडात राहते. होय. चव्हाण नावाचा मुलगा आहे ज्यांनी त्याच्या आई वडिलांना घरातनं बाहेर काढलं आणि त्याचे आई वडील आता पत्र्याच्या घरात राहतात. तुम्हाला माहिती आहे घर कुठे आहे? तिथेच आहे त्यांचं घर वाडीत. येत आहे का? गाडी घेऊन येते. चालल्यात ना? हा, त्या चालल्यात. त्या काय सांगायला? आजी कुठे चाललाय? सोडू काय? हा, बसताय गाडीत? बसा बसा, या इथं बसा. माग चाललेला तुम्ही? गावात घेत होतो. होय काय? काय सहज? आजी मला त्यांची स्टोरी सांगायला लागले, पण त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता की मी आज त्यांच्यासाठी काय करणार होतो. इथं राहतंय? माझे असून दे की. हे घर होय तुमचं? काय करताय तुम्ही आज दिवसभर? काय असंच आम्हाला काम होईना आता. मग खायला प्यायला पैसे आहेत का? कुठलं मला एक सांगा, तुमच्या दोनकडे आता बघते कोण? हाय कोण आम्हाला बघितच नाही. ज्या अवस्थेत ते राहत होते, मला ह्या गोष्टीची काळजी होती की मी दिलेली मदत ते सुरक्षित तरी ठेवू शकतील का. पैसे त्यांच्या हातातच द्यायला पाहिजे, मावशींच्या हातात. माझं हे की त्यांच्या हातात नाही, ते घेऊन जायला नको. आणि जर मला सांग पोरांनी का, हे बघ आपण जे काय करणार ते सगळ्यांना करणार, तर आता ते गेलं पोरग थांबलं असतं ना ते. तुम्ही सत्तू दादा काय झालं यांचं सांगा की. ते दोघं मुलगा लय प्रयत्न केला आम्ही त्यांच्यावर. बर. काय म्हणजे ते शिंग एकत्र ठेवण्याचा. तो एक मुलगा म्हणतो ते मला आईला सांभाळा, तो बाला सांभाळा. दुसरा म्हणतो मला कोण चालतच नाही. आम्ही तर 5 बसून प्रयत्न केला त्यांच्या. त्यांना आता घरात कोण घेत नाही का त्यांच्या? घरात घेतच नाहीत म्हणलं आम्ही तर काय करू प्रयत्न त्यांच्यावर. ते काय झालं, पहिल्यांदा ते दारा जेवण करायला आले त्यांच्या घरासमोर. मग आम्ही संध्याकाळ झालं तर ते दारा जेवण म्हणलं, आणि त्या ट्रक यायचं, ऊसाची वाहतूक चालू आहे रोडनं. म्हणलं तुम्ही इथं राहण्यापेक्षा 2 दिवस काय मार्ग निघतो का बघूया, तोपर्यंत तुम्ही सामान इथं राहा. इथं जे त्यांना ठेवली तर 2 महिने झालं इथंच आहेत. इथंच आहेत. काय परिस्थिती आजी. हॅलो थांबा, आलो. आय एम गोइंग टू गिव्ह यू गुड न्यूज, वेट फॉर मी. आता मला वाटतं प्लॅन असा करूया, हे बघा, जाऊन तिथं ह्या पैशात जेवढं काही साहित्य ते तिथं घेऊयाच, आणि त्यानंतर जे काही पैसे राहतात ते पण आर्थिक सगळं घेऊन यायचं.
तर सगळं मिळेल की नमस्ते, काय म्हणताय? सगळं द्या ना, ते चिप्स खातेच की. द्या की हे घे, पार्लीचे पुढे घे, चहा घ्या, हे तेल बिल सगळं घ्या, हे ड्रायफ्रूट बिफ्रूट घे ना, ताट वाट्या पण द्या, सगळं द्या. हे बॉक्स पण असतं ज्यांना मदत करायला चाललोय एकदम परफेक्ट ठिकाणी मदत व्हायला लागले. वी जस्ट कुड नॉट आस्क फॉर मोर. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की आपण ज्या लोकांना मदत करायला चाललोय त्यांना खरंच मदतीची गरज आहे. ते मावशात गाडीवरून खुश होतील की नाही एकदम परत आले. वर उठा, ते बाबा आलाय तर बघा. कोण? तुमचं लॅक. काय म्हणतो मामा? बरं वाटत नाही काय? ऐकू येत नाही, दिसत नाही आणि दिसत बी नाही. कुठं सत्तुता नाही? फोन केला काय? अय्यो, तुमच्याकडे जरा सामान आणले हो. ते तुम्हाला जेवण बनवायला भांडी, त्यानंतर तुम्हाला जेवायला ताट वाटी, भांड्याचं कुठे घेऊन सगळं घेऊन आलोय. हे लोणचं तुम्हाला जेवायला जेवताना खायला, बिस्किट. तुम्हाला एक महिना आता काही काळजी करायची गरज नाही. सगळं आणले, डाळी सगळं 2-2 आणले. आणि नाही त्यांना हे येते. मावशी, तुम्हाला माझी ओळख सांगतो, कृष्णराज महाडिक. आणि मी ना, माझं ते एक युट्यूब म्हणून एक प्लॅटफॉर्म असते, त्याच्यावरती असे व्हिडिओ करून मी टाकतोय. त्यातनं मला उत्पन्न मिळतंय. त्या उत्पन्नाने मी गरीब गरजू लोकांना मदत करत असतोय. आज सकाळी मी 8 वाजता बाहेर पडलेलो, असंच कुठं कुणाला मदत करायला मिळते का बघायला. मग मला तुम्ही सापडला म्हणून मी तुमच्यासाठी मदत म्हणून घेऊन आलोय. आणि हे सगळं तुम्हाला खायला प्यायला आहे. मला आर्थिक मदत तुम्हाला करायची आहे. ते मला सगळं मी महिनाभरचं जे काही मिळवलंय ते तुमच्यासाठी घ्या. आहे ना सगळं? अजून काय पाहिजे? असून दे, रडताय कशाला? मी आहे ना. कशाला रडताय? हे आहे ना, एवढ्या 2 शब्दातच कृष्णराज महाडिक म्हणजे अक्षरशः तिथं कृष्णदेव अवतरल्यासारखं वाटलं. कार सगळी सुसुई केली या, लॅक करीत नाहीत आई वडिलाची एवढी तिने केली या. सोशल मीडिया स्टार कृष्णराज महाडिक यांनी या वृद्ध दाम्पत्याला नुकतीच मदत केली. त्यांची व्यथा सोशल मीडियावर मांडली. त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला, तर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे दोघा मुलांनी आई वडिलांना पत्र्याच्या शेडमधून उचललं, स्वतःच्या घरी नेलं. त्या दिवशी आजींना मदत केल्यानंतर त्यांचा मला आशीर्वाद एवढा लागला असणार आहे की त्यानंतर माझं असं लाईफ चेंज झाल्यासारखं झाली मला. म्हणजे there was like a tsunami of positivity and goodwill and power that was just flowing through me. माझं यूट्यूबचं ग्राफ एकदम लो होता, ते सगळं असं अपलिफ्ट झालं. त्या इन्सिडेंट नंतर सगळं असं फास्ट अचानक होत गेलं. मंत्री महोदयांची साईन मिळाल्यानंतर आम्हाला खूप रिगरसली फॉलोअप घ्यायला लागला त्यांच्या ऑफिसेस बरोबर. त्यांचे OSDs असतील, PAs असतील, त्यांच्याकडेच हे फायनल अप्रुव्हलसाठी येतं. त्याच्यावर साहेबांनी रिमार्क दिलाय. तुम्ही साहेबांना एकदा बोलला ना, मी स्वतः त्यांना म्हणलं की साहेब, खासदार साहेबांनी दिले ते वेगळं आहे, हे मी तयार केले स्वतः, आणि मला साहेब हे प्लीज करून पाहिजे. साहेब मला म्हणले काय काळजी करू नकोस, करून देतो म्हणले. आणि ऑब्व्हियसली आम्हाला एक चॅलेंज असा होता की
लोकसभा इलेक्शन्सची आचारसंहिता लागू होणार होते. पुढच्या आठवड्याच्या मध्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या अनुषंगानं मंत्रालयामध्ये सध्या धावपळ सुद्धा पाहायला मिळतीये. मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडालेली आहे. खरं तर अनेक सरकारी कामं जी आहेत ती रखडलेली आहेत. आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये कोणताही निधी जो आहे, कोणतीही सरकारी कामं जी आहेत ती होऊ शकणार नाही. 10 ते 15 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही अजिबात, मी तर झोपलेलो सुद्धा नव्हतो. मी दिवस रात्र त्या प्रपोजल्स वरती काम करत होतो. आपल्याकडनं ते लेखी पत्र द्यायचं आहे कन्फर्मेशनचं 6 तारखेच्या, ते उद्याच्या उद्या देऊन टाका. मग लोकांना जाऊन भेटत होतो, त्यांच्याकडनं माहिती घेत होतो. बरं की आल्या लगेच घेऊया मीटिंग आपली. नक्की नक्की परत त्या गोष्टीवरती काम करत होतो. 2 का 5 तारखेला आचारसंहिता त्यानंतर असेल तसं इथे याच बंद होणार आहे आपण. आणि प्रॉब्लेम फक्त नवीन त्यांना काय विचारायचं फक्त बजेट करणार नाही, सगळं बंद होतं ते काम, सगळं बंद. म्हणूनच आपण आता धडपडालोय बिकॉज लास्ट फ्यू डेज असं ते देऊन तर टाकले. काय बरोबर झालं नाही काय झालं. कारण फायनल जे प्रोसिजर असते ते शेवटी अधिकारी लेवललाच अप्रुव्हल्स होत असतात. आम्ही दिला होता 30-1 कोटीचा प्रस्ताव, आणि ते सुद्धा मला वाटायचं की मी म्हणजे कपॅसिटीपेक्षा जास्तच घेऊन चाललोय असं मला वाटायचं. हे मंजूर होतील नाही होतील आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तरी त्यातून प्रयत्न करत होतो आता आणि चर्चा करत होतो की काय कसं करावं, काय करावं पुढं, काय आणखीन कुठली कामं घेऊन यावी. आणि माझ्या फोनवरती मला एक मेसेज आला, झाले 25 कोटी मंजूर झाली फायनली. 25 कोटी तर असलं झाले. मी कधी एवढे पैसे एकत्र अप्रूव्ह झाले हे त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. पण माझ्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने यश मिळत होतं. 25 करोड रुपीजचे आपल्याला कोल्हापूर सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी सँक्शन झाले आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी हॅपी मोमेंट. 25 कोटी जेव्हा मंजूर झाले तेव्हा मी एक प्लॅन त्याचा तयार केला की मी सोशल मीडिया थ्रू आणि कोल्हापूरमध्ये न्यूज थ्रू किंवा होर्डिंग्स थ्रू लोकांपर्यंत ते काम आपलं पोचवलं पाहिजे. की मी ज्या गोष्टीवरती गेले अनेक महिने कष्ट घेतले ते आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला. तर ह्याचा मी एक प्लॅन बनवला की लोकांपर्यंत कसं पोचवायचं. तर 25 तारीख येत होती. मी रिसेंटलीच देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो. तर मी फडणवीस साहेब डॅडी आणि माझा असं फोटो होता आणि मी तो 3 दिवस आधी 25 तारखेला 3 दिवस आधी टाकला. त्याचं कॅप्शन होतं 25 तारखेला मी खूप मोठी घोषणा करणार आहे. आता ही पोस्ट एवढी व्हायरल झाली की त्या पोस्टची सुद्धा न्यूज झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी त्यांच्या अधिकृत पेजवर आज देवेंद्र फडणवीस व धनंजय महाडिक यांच्यासोबतचा फोटो शेअर करत 25 फेब्रुवारीला मी एक मोठी घोषणा करणार असा कॅप्शन टाकला. त्यांच्या या पोस्टमुळे कृष्णराज महाडिक विधानसभेचे भावी आमदार असणार की त्यांना भाजपमधील मोठे पद मिळणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 25 तारखेला कृष्णराज महाडिक काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. फडणवीस साहेब त्या फोटोमध्ये असल्यामुळे ना लोक कॉमेंट्समध्ये आमदारकीचं तिकीट, त्याच्यावरची हाईट म्हणजे खासदारकीचं तिकीट. आणि कोल्हापुरात आमची फुटबॉलची चॅम्पियनशिप चालू होती. जेव्हा आम्ही चॅम्पियनशिपला गेलो तेव्हा प्रत्येकाची चर्चा चालू होती. 5 वाजता काय घोषणा होईल तसं गेस करता येणार झाले. खासदार गेले 15 मिनिट राहिले. 15 मिनिट इंस्टाग्रामवर खासदार घेतात काय खासदार की मला आमदार वाटायला आज आहे 25 तारीख आणि हे आहेत 25 करोड रुपये जे मी घेऊन आलोय आपल्या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र सरकारकडून. काही महिन्यापूर्वी मी माझे डॅडी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत मुंबईला गेलो होतो. तिथं मी बघितलं की ते कोल्हापूर विकसित करण्यासाठी किती प्रयत्न करतात. 25 तारीख 25 कोटी आणि 25वा वाढदिवस. शहरातल्या रस्त्यांसाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा हे डिजिटल फलक करत होते. त्यामुळे आता क्रिश महाडिक
खरंच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणाच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. लोकांमध्ये चर्चा वेगळी होती की काय करणार. लोकांना वाटलं होतं की काहीतरी धमाका म्हणजे काहीतरी राजकीय काहीतरी असेल, नुसतं राजकारण नाही आहे. म्हणजे समाजकारणाचं वेळ लागले ते असते. म्हणजे ते बाळकडून त्यांच्या वडिलांच्याकडून मिळालेले आहेत किंवा त्यांच्या ह्यांच्याकडून आहेत, सगळं आहे, पण ते रक्तात सुद्धा असावं लागते म्हणतो की आपण ती त्यांच्यात आहे. पण दादांनी जो 25 कोटी रुपयाचा निधी आणलाय तो आणून सगळ्यांच्या तोंडावर एक चपराक, म्हणजे प्रत्येकानंच राजकीय हेतून न बघता कोणीतरी समाजासाठी काम करते, कोणीतरी समाजासाठी असा युथ काम करतोय, असा संपूर्ण महाराष्ट्राला असा युथ आयकॉन मिळावा. त्यांना मानतो, कारण सर्वसाधारण राजकीय वारसा असणारी माणसं आपल्या आपल्या वलयात असतात, तर ते तो वलय सोडून सामाजिक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून ते काम करतात. 25 कोटी रुपये शहराच्या विकासासाठी आणले, हा जोक नाही आहे. एवढ्या लहान वयात आणणं पहिल्यांदाच बघायला लागलो मी माझ्या जीवनामध्ये. जे ते कामं करायला ते आमच्या समाधानासाठी आहे. सत्तेवर नसतेवेळी त्यांनी निधी आणणं हे बराच वेळ आहे. काही नाही तर 25 कोटीचा निधी त्यांनी आणलेला आहे. भविष्यात ते अजून भरपूर कोल्हापूरसाठी काही ना काही ते करतील. एवढ्या लहान वयात हा मुलगा आता असा करतोय तर पुढे हा किती चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होऊ शकतोय. याबाबत त्यांनी थोडासा पुढाकार घेतला तर उद्याचं कोल्हापूरचं चित्र हे चांगलं दिसेल. तो कोल्हापूर शहर, जिल्हा आणि पुढे जाऊन महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा आहे. मंत्रालयातून प्रस्ताव आणणं, इज इट इझी ऑर डिफिकल्ट? इट इज नॉट इझी, इट इज नॉट डिफिकल्ट, इट इज इम्पॉसिबल. हे म्हणजे सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडचं आहे आणि याच्यासाठीच तर लोकप्रतिनिधींची निवड होत असते. मी आता गेले अनेक महिने लोकांमध्ये मी खूप इन्व्हॉल्व झालोय. त्यांना अवेलेबल करून देण्यासाठी ते जो विषय ना ती मी जबाबदारी घेतो. आणि हे सगळं करत असताना साहजिक आहे की माझा सर्कल सुद्धा ऑटोमॅटिकली खूप मोठा होत चाललाय. भरपूर मुलं माझ्याबरोबर जोडले आहेत, भरपूर माझा फ्रेंड सर्कल खूपच मोठा झालाय आता. दादा नेहमी म्हणतात विकास एकटा माणूस पण करू शकतो. खरं तर आपण एकत्र म्हणून सगळ्यांनी वाटचाल केली तर आपण चांगल्या प्रमाणात विकास करू शकतो. यासाठी दादांनी कोल्हापूर सिटीमधील, कोल्हापुरातील उपनगर म्हणा किंवा कोल्हापुरातील ग्रामीण भाग किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधील जेवढे पण तालुका वाईज गाव आहेत तिथं चांगला मित्रपरिवार जोडला आहे दादांनी. आणि ह्याच्यामध्ये ज्येष्ठ माणसं पण आहेत, ह्याच्यामध्ये महिला वर्ग पण आहे. आता हे दौरे करत असताना दादांची चांगली मैत्री निर्माण झाली. त्यामुळे गावोगावी दादांचे KM किंवा मंच हे ग्रुप स्थापन व्हायला लागले. इच्छा आहे की 2024ला तुम्ही खरंच खासदार व्हावं. विधानसभेला तुमच्या प्रचाराची संधी आम्हाला मिळाली. आम्हाला सगळ्यांना ज्यावेळी आमदार म्हणून आमच्याकडे यावं असं आमची इच्छा आहे. भावी आमदार आहेत. KM चॅम्पियनशिप आपण फुटबॉल टुर्नामेंट जी ऑर्गनाईज करतोय, ती टुर्नामेंटच्या आधी मी सहज माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलची एक मीटिंग बोलली होती. आणि ही मीटिंग चालू असताना एक कॅमेरा रेकॉर्ड करत होता. कोण बोलायचे ते पण करून पाठवा आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं चॅम्पियनशिपला. ते मीटिंगमध्ये दादा बोलत होते, सगळ्या गोष्टी सांगत होते. शूटिंग करता करता त्याला एक व्हिडिओ त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कॅच झाला. आणि त्या मुलांनी आमच्या विरोधकांच्या एका फॅन पेजवरती गेला आणि त्यावरती पोल होता, महाडिक वर्सेस आमचा विरोधी गट. आणि त्या मुलांनी त्या विरोधी गटच्या ऑप्शनला चूज केलं, त्या ऑप्शनवरती वोट केलं. आणि मी तो व्हिडिओ बघितला. मग फर्स्ट इन्स्टन्समध्ये मी म्हणलं की आम्हाला जवळच आहे, चुकून झालं असेल काय, तर असं नाही, शक्य नाही असं. आणि मग तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तर त्यात डेलिब्रेटली आपल्या विरोधकाला वोट करणारा तो व्हिडिओ आहे. म्हणजे त्यांनी डेलिब्रेटली त्या वोटिंगमध्ये आपल्या विरोधकाला वोट केलं. तो आपल्या मीटिंगला बसला होता. मग आम्ही थोडंसं सर्च केलं, बघितलं काय कसं आहे. हे ना ह्याचं कंटिन्यूस ह्याचं स्टेटस आयडीचे आहे, त्याचे पोस्ट सगळी माझ्याबद्दल होईल. तेव्हा लेटेस्ट पोस्ट लेडी मी, लेडी अप्पा मी 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 मी. मग हे सगळं कसं काय?
त्यांची परमिशन जायचं म्हणजे त्यांनी सांगितलेच हे करतो, आपल्याला कन्फर्म कसं होणार. हे जर पूर्ण इंस्टाग्राम पेज फक्त मुन्ना साहेब, कृष्णराज साहेब आणि महाडिकच, फक्त दुसरी काय ह्याची पर्सनल पोस्ट बिस्ट काहीच नाही तसं, फक्त चित्र दाखवायला की मी ह्यांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. मग मी थोडंसं त्याची हिस्ट्री थोडी जाऊन गेली. तो आता गेले एक वर्षभर तर माझ्यावर आहे, माझ्यावर फिरतोय सगळीकडं. दादांच्या मागं म्हणजे दादांच्या सावलीप्रमाणे असायचा. दादा जिथं जातील तिथं तो मागं असायचा. काय बोलतात, काय करतात, कुणाला भेटतात, कुणाला भेटत नाहीत, कुणाशी फोनवरती बोलतात, या सगळ्या अपडेट तो त्यांना देत होता. मी त्याच्या पाठीमागे एक व्यक्ती अपॉइंट केला, नुसतं माहिती घ्यायला की हा कुठं जातोय, काय करतोय, कुणाला भेटतोय. आणि 2 days लेटर तो विरोधकांच्या ऑफिसवरती दिसला. मी म्हणजे आय वॉज शॅटर्ड. मला खूप वाईट वाटलं. आणि त्यानंतर ते डिस्कवर झालं की हा मुलगा ॲक्च्युली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या विरोधकांकडनं प्लांट केला गेलाय. त्या मुलाला फुल टाईम माझ्यावर राहण्यासाठी पैसे दिले जात होते. आणि मी कुठं जातोय, काय करतोय, कुणाला भेटतोय, कुणाशी काय बोलतोय, हे सगळं तो ऑब्झर्व करायचा. आणि आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा तो आपल्या विरोधकांच्या ऑफिसवरती जाऊन सगळं सांगायचा. माझी राजकीय क्षेत्रात याची सुरुवातसुद्धा तेव्हा नव्हती. मी जस्ट लोक जोडत होतो, मी लोकांमधून प्रसिद्ध होत होतो फक्त. आणि असला एक घाणेरडा खेळ आपले विरोधक करत होते. आणि म्हणजे कुठं तर हे एक राजकीय क्षेत्रातली चुकीची किंवा डार्क बाजू आहे असे म्हणेन. मला त्या गोष्टीचं मला खूप खटकलं ते. आणि मी पहिली गोष्ट जे केलं, मी इन्स्टंटली डॅडींकडे गेलो. एक मुलगा आहे जो गेले अनेक दिवस माझ्यावर फिरतोय, गाडीत असतोय, सगळं ऐकतोय मी काय बोलतोय, कुणाशी बोलतोय. आणि तो सगळं जाऊन आपल्या विरोधकांना जाऊन सांगतोय, कारण तो त्यांच्या ऑफिसवरती आता स्पॉट झाला आणि आमच्याकडे प्रूफ आहे की तो आपला माणूस नाही आहे. आणि डॅडी सरप्राइझिंगली म्हणजे डॅड वॉजंट शॉक्ड. असं डॅडींना पण वाटलं की काय हे विचित्रपणा. पण डॅडींनी मला स्पष्ट सांगितलं की बिकॉज आय एम द मोस्ट टॉक्ड अबाउट पर्सन इन कोल्हापूर. माझ्याबद्दल आज सगळ्यात जास्त चर्चा कोल्हापूरमध्ये होती. त्यामुळं भरपूर डोळे तुझ्यावरती आहेत. जेवढं तू चांगलं बघतोयस ना, तेवढं वाईट पण आहे जे अंधारातनं लपून तुझ्याकडे बघत असते. आणि कधी कधी आपल्याला कळत नाही की ते आपल्याला कसे अटॅक करतील किंवा काय करतील. पण तू आता एवढ्या लाईमलाईट स्पॉटलाईटमध्ये आल्यामुळं ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. ह्या भविष्यात सुद्धा होणार. आपल्याला हे सगळं काळजीपूर्वक हाताळायला लागणार. पण तू ह्याच्यामुळं काय अफेक्ट होऊ नकोस, तू ह्याची काळजी करू नकोस. सगळ्यांवरती मार्ग आपण काढूया. आपण जेव्हा लोकांमध्ये असतोय तेव्हा वी हॅव टू कंडक्ट आवर सेल्फ. जेव्हा मित्रांमध्ये असतोय साहजिक आहे कुणासाठी सुद्धा यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट, यू से वॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्ही चेष्टेवरील काही गोष्टी बोलू शकताय. पण हे कुठं तर गोष्टी माझ्याबरोबर रेकॉर्ड होत होत्या. म्हणजे मी काय बोलतोय, कसं बोलतोय, माझे ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केले जात होते, माझे व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड केले जात होते. आणि मला असं वाटायचं की मी माझ्या मित्रांमध्ये मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आहे. आय हॅव एव्हरीवन अराउंड मी हू आय कॅन ट्रस्ट. पण तसं नव्हतं. आणि त्या दिवसानंतर म्हणजे मला खूप मोठा धडा शिकायला मिळाला. आणि आय एम ग्लॅड की माझ्या आयुष्यात खूप लवकर हा धडा मी शिकला. ह्या इन्सिडेंटवरनं मी अजून काही लोकांना कनेक्ट करायला चालू केलं. आमच्या विरोधकांबद्दल थोडंसं समजून घ्यायला की अशी जर एखादी स्ट्रॅटेजी ते आपल्यावरती राबवायचा प्रयत्न करत आहेत तर अशा अनेक गोष्टी असतील जे ते करत असतील. आणि मग त्यातनं आम्ही एक्सप्लोअर केलं. अनेक लोकांना ह्यांनी त्रास दिला आहे. म्हणजे हे मला टार्गेट करण्यासाठी एक माणूस तिथं पाठवला गेला होता. पण अनेक असे इन्सिडेंट्स आहेत ज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दाबायचा प्रयत्न केला आहे, त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक स्वतःला 4 चौघात दानशूर समजतात. म्हणतात की रात्री अपरात्री काय बी गरज लागू दे, आम्ही तुमच्या दारात काठी घेऊन उभं असू. पण बुडाखालचा अंधार काय असतो ते आम्हाला विचारा की. माझी आई त्यांच्या घरी स्वयंपाक करायला जायची.
एक दिवस असंच स्वयंपाक करून झाल्यावर स्वयंपाक खोलीत जेवायला बसलेली खालती. 4 बायका पण होत्या बरोबर. आणि तेवढ्यात तो आला की तिथनं म्हणला की हे काय चालणार नाही, इथं जेवायला बसायचं नाही आमच्या घरी. बाहेर हाकलून काढलं त्यांनी. अशी खालची लोक चालत नाहीत आमच्या घरी, जेवायचं वगैरे काय नाही आमच्या घरी. खालची असलो म्हणजे काय झालं, आमचा पण स्वाभिमान आहे की. मग काय परत आई गेली नाही तिकडं कामाला. महत्वाची बातमी येते कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की साखर कारखानदारांमध्ये तिथं वाद सुरू आहे. पाटलांच्या कार्यकर्त्यांचा ऊस घेतला जात नाही अशा प्रकारची तक्रार आज करण्यात आली. राजाराम कारखान्याच्या एमडीला पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. या ठिकाणी प्रशांत चिटणीस जे एमडी आहेत ते बाहेर पडले होते. त्याचवेळी त्यांना पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गाठलं आणि भर रस्त्यात त्यांना कपडे फाटेपर्यंत आहे ती चोप दिलेलं आहे. काय आहे त्याला तो फक्त चुलतेचे जेवण उड्या मारते ना, हे जेव बावड्याचं एक गणित सांगतो तुम्हाला. म्हणजे रामनवमी दिवशी मिरवणूक काढणार होती, बावड्यातली पोर काढून दिली नाही मिरवणूक. त्यांना काढाय नाही सांगितलं, तेवढंच केलं नाही, काढाय नाही म्हणणार रामनवमी. दादागिरी म्हणजे आता माझ्या दिवशी विचारून तेवढं तर ती असते बावडे पोरा. आम्ही मनात असंच चर्चा करत बसलेलो होतो गणपतीच्या टायमिंगला. त्यावेळी विधानसभेची निवडणूक आली, तेव्हा आमच्यातलंच एकानं तो व्हिडिओ जे आम्ही बोलत होतो ते कॉन्व्हर्सेशन सगळं तो रेकॉर्ड करत होता हळूच. नराज माडकांचा प्रचार जोरात चाललाय, रॅली बिली सगळं एकदम मोठं आहे रे. जरा हळू बोल बाबा, जरा हळू बोल. काय रे? अरे काय नाही, त्यासनी काय अक्कल आहे आईला काहीतरी कुठेतरी ऐकायचीच आणि तुम्ही ह्यांचे तुम्ही त्या पार्टीचे करून उचलून न्यायचीत आपल्याला. गेवच बाबा. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आमच्या मनात गाडी आली आणि मला जे आम्ही कॉन्व्हर्सेशन करत होतो त्यातलं तिघा मित्रांनो तिने डायरेक्ट उचलून नेलं. जे वकार आहे तिथं त्या वकारीत नेऊन डायरेक्ट कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, डायरेक्ट त्यांना मारायला चालू केलं. अशा पद्धती ती फक्त नगरसेवक आहे आणि मोठ्या अधिकाऱ्याचा वर हात आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची तिथं दहशत चालू असते. कोल्हापूरमध्ये जसं परिवर्तन चाललंय ना तसं बावड्यात काही नाहीये. बावड्यात फक्त राजकारण चाललेलं आहे आणि ह्यात आमची सगळी म्हणजे आमची घालमेल व्हायला लागली. आम्हाला स्वतः फोन यायचे की तुमच्या मुलग्याला बघून घेतो, मिस्टरांना बघून घेतो, तुमचे मिस्टर रिक्षा करतात काय, आम्ही त्यांना बघून घेतो. नाही आता बायका कंटाळल्यात, भरपूर कंटाळल्यात, पण किती सहन करणार. मी आज एका पॉलिटिकल अँगलने येस खूप काम करत आहे, पण मला असं वाटते की राजकारणात खेळाडू वृत्ती का नाही असू शकत. मी आजपर्यंत जे बघत आलेलो आहे, मी खेळाडू आहे. तुम्ही स्पोर्टमध्ये जिंका हरा, पहिली गोष्टी तुम्ही करताय ते तुमच्या विरोधकाच्या हातात हात देताय आणि सांगताय की त्यांनी सुद्धा किती चांगलं केलं. राजकारणात हे का नाही होऊ शकत. हिथं ईर्ष्या एवढी का आहे, हिथं एवढा विरोध, लोकांना जाऊन त्रास देणे एवढा, तुम्हाला खालच्या पातळीचं घाणेरडं प्रकारचं राजकारण करण्याची काय गरज आहे. सत्तेत राहण्यासाठी कदाचित हे असल्या सगळ्या गोष्टी करू शकत असतील, पण मी कुठं तर ह्या सगळ्या विषयांवरती खूप डेप्थमध्ये मी अभ्यास केला आहे आणि हे सगळं मोडून कसं काढायचं हे तुम्हाला येणाऱ्या टाईममध्ये दिसणार.